हॅलो फ्रेंड्स, घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण मठरी रेसिपी बघणार आहोत। तर आज आपण गोडवाल्या मठरी बनवून तयार करणार आहोत। ही रेसिपी खूप सोपी आहे। कमी वेळेमध्ये भरपूर साऱ्या मठरी आपण बनवून तयार करू शकतो। तर आपल्याला इथे या मठरीसाठी खूप जास्त साहित्यसुद्धा लागणार आहे। अगदी घरगुती साहित्य लागणार आहेत आणि खूप कमी साहित्य लागणार आहे। मेन म्हटलं तर तेवढंच कमी साहित्य तेवढंच कमीसुद्धा वेळ लागतो आणि बनवायला खूप सोपीसुद्धा आहे। तर आता काय करायचं, एक पसरट बुडाची कढई घ्यायची आहे। आपल्याला सगळ्यात आधी पाक करून घ्यायचा आहे। अशी एक पसरट बुडाची कढई घेतलेली आहे। त्यामध्ये 1 कप इतकं साखर ॲड करायचं आहे। त्यामध्येच आपल्याला अर्धा कप इतकं पाणी ॲड करायचं आहे। ढवळून साखर विरघळून घ्यायची आहे। तर आपल्याला इथं एक तारी किंवा 2 तारी पाक करायचं नाही, आपल्याला एक सिंपल चिपचिप असा पाक करून घ्यायचा आहे। तरी ते पाण्याचा आणि साखरेचा मेजरमेंट बरोबर असल्यामुळे अगदी 5 मिनिटांमध्ये हा पाक बनून तयार होतो। तर यामध्येच मी पाव चमचा इलायची पावडर ॲड केलेला आहे। पाव चमचाच आपल्याला इथे फूड कलर ॲड करायचा आहे। तरी इथे मी ऑरेंज फूड कलर ॲड केलेला आहे। ऑप्शनल आहे, आवडत असेल तर करा, नसेल तर स्किप करा, कारण फूड कलर ॲड केल्याने छान असा मटेरियलला कलर येतो, म्हणून मी ॲड केलेला आहे। आणि आता बोटामध्ये चेक करून घेते बोटाने, बघा चिपचिप असा पाक बनून तयार झाला होता। गॅस बंद करून घेतला। अगदी 5 मिनिटं लागतात आपला पाक बनून तयार व्हायला। पाक तयार झाला होता। लगेच आपण पीठ लावून घेऊया। तर एका बाउलमध्ये 2 कप इतकं मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये 2 चमचा इतकं तूप ॲड करायचं आहे। तूप ॲड केल्यानंतर आपल्याला हाताने हा पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। तर चवीपुरतं थोडंसं आपल्याला किंचित चिमूटभर म्हटलं तरी चालेल, चिमूटभर इथे मी मीठ ॲड केलेलं आहे। आता हाताने आपल्याला हा पूर्ण पीठ एकजीव करून घ्यायचा, मस्त असा मिक्स करून घ्यायचा आहे। जसं असा गोळा बनत असेल ना, तर समजायचा आपल्या पिठामध्ये तूप व्यवस्थित बरोबर झालेलं आहे। जर कमी वाटत असेल, गोळा बनत नसेल, तर तुम्ही आणखी अर्धा चमचा तूप इथे ॲड करू शकता। तर इथे तूप ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। पिठामध्ये तुपाचा आणि पिठाचा व्यवस्थित प्रमाण आहे। तर आता काय करायचं, थोडं 1 कप पाणी घेतलेलं आहे मी इथे मेजरमेंटनुसार। तर थोडं पाणी ॲड करून याला पीठ लावून घेणार आहे। तर पीठ कसं लावायचं, खूप जास्त कडकही नाही, खूप जास्त नरमही नाही। तर या पिठामध्ये तूप असल्यामुळे जास्त मेहनत किंवा जास्त वेळसुद्धा लागत नाही आपल्याला पीठ चुरून घेण्यासाठी। खूप सॉफ्ट असा पीठ बनून तयार होतो। तर थोडं पाणी ॲड करून व्यवस्थित असं घट्ट पीठ इथे मी लावून घेतलेलं आहे। त्याच्यातलाच 1 कपातला 2 ते 3 चमचा इतकं पाणी इथे उरलेलं आहे। आता आपल्याला इथे साठा तयार करून घ्यायचा आहे। तर एका वाटीमध्ये 3 टेबलस्पून इतकं तूप पातळ करून ॲड करून घेतलेलं आहे गरम करून। त्यामध्येच आपल्याला 2 टेबलस्पून इतकं मैदा ॲड करायचा आहे आणि त्याची एक स्लरी तयार करून घ्यायचा, म्हणजे साठा तयार करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे व्यवस्थित असा मस्त एकही गाठोड्या न ठेवता त्याला व्यवस्थित ढवळून त्याची अशी स्लरी तयार करून घ्यायची आहे, म्हणजे साठा तयार करून घ्यायचा आहे। तर साठा तयार झाला आहे, तो सुद्धा बाजूला ठेवून घेतला आहे। आणि आता पीठसुद्धा आपला तयार झालेलाच होता। त्याला परत एकदा हाताने व्यवस्थित जोर लावून त्याला सॉफ्ट करून घेते, म्हणजे आपल्याला पोळ्या लाटताना क्रॅक जाणार नाही आणि इझिली लाटता येईल। त्यासाठी परत एकदा मी व्यवस्थित त्याला लाटून घेतलेलं आहे। आणि एकदम छोटे आकाराचे, जसं आपण पोळीचं पीठ घेतो की नाही, त्यापेक्षा थोडंसं छोट्या आकाराचा आपल्याला इथे पेढा तोडून घ्यायचा आहे। तर इथे मी छोटूसा पेढा तोडून घेतलेला होता। पोळपाटाला थोडंसं पीठ लावून घेते, खूप जास्त पीठ लावायचं नाही, थोडंसं पीठ लावायचं आणि आपल्याला इथे पोळी लाटून घ्यायची आहे। तर पोळी लाटताना खूप जास्तही नाही पातळ आणि खूप जास्तही जाड नाही, अशी आपल्याला इथे पोळी लाटून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता, हा व्हिडिओत मी दाखवत आहे एवढ्याच प्रमाणात आपल्याला इथे पोळी लाटून घ्यायची आहे। यापेक्षा जाड लाटायची नाही किंवा यापेक्षा जास्त पातळही लाटून घ्यायची नाही आहे। तर पोळी लाटून इथे तयार करून घेतलेली आहे। आपण जो साठा तयार करून घेतलेला आहे ना, तो यावर आपल्याला लावून घ्यायचा आहे। तर आपल्याला व्यवस्थित लावून चमचने व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे ते व्यवस्थित लावून झाल्यानंतर चमचने स्प्रेड करून घेतलेला आहे। आता एक चाकू घ्यायचं, चाकूने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। तर कट करताना दोन्ही कोणत्याला सोडून घ्यायचं आहे, मधोमध आपल्याला हे कट लावायचं आहे। तर इथे मी पूर्ण पोळीला मधोमध कट करून घेतलेलं आहे आणि बाजूला असं सोडून दिलेलं आहे, कट केलेलं नाही आहे। ज्यावेळेला आपण तेलामध्ये तळणार ना, त्यावेळेला पूर्ण निघून जाईल, त्यासाठी आपल्याला मधोमधच कट लावायचं आहे, बाजूला कट लावायचं नाही आहे। कट लावून झाल्यानंतर त्याला आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे, जवळ करून घ्यायचं आहे पूर्ण अशा प्रकारे, आणि त्याला एक व्यवस्थित असं राऊंड करून घ्यायचं आहे। थोडंसं खिचायचं, त्यानंतर आपल्याला थोडंसं त्याला असं राऊंडमध्ये त्याला असं चिपकवून घ्यायचं आहे। तर आधी चिपकवण्याच्या आधी थोडंसं कोणत्याला पाणी लावायचं दोन्ही साईडनी, नाहीतर तेलामध्ये ॲड केल्यानंतर ते निघून जातात। तर पाणी आठवणीने लावून घ्या। पाणी लावून घेतलेलं आहे बघा, आणि त्यानंतर त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे। फोल्ड केल्यानंतर परत तुम्ही याला थोडंसं लाटण्याने लाटून घ्या। तरी ते लाटून घेताना खूप जास्त जोर लावायचं, एकदम सावकाश हाताने हलक्या हाताने याला लाटून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता तुम्ही, मी खूप जास्त लाटलेलं नाही आहे, अगदी वरवर असंच त्याला लाटून चपटं करून घेत आहे। तर इथे लाटून झालेलं आहे। त्याच प्रकारे मी दुसरी पोळीसुद्धा लाटून घेतलेली आहे, त्यावर साठा लावून घेतलेला आहे, त्यावर कटसुद्धा लावून तुम्हाला दुसरी पोळीसुद्धा मी बनवून दाखवणार आहे कसं बनवायचं। तर अशा प्रकारे इथं पूर्ण कट लावून घेतलेलं आहे। आता परत त्याला जमा करून घ्यायचं आपल्याला।
तरी ते मी हे सुद्धा जमा करून घेतलेलं आहे. खूप इझी आहे, खूप जास्त वेळ लागत नाही, खूप जास्त त्रास होत नाही. तुम्ही जर एका वेळेला बनवायला लागलात ना तर खूप इझिली फटाफटमध्ये ही रेसिपी बनवून तयार कराल. तर बघू शकता मी अशा प्रकारे इथं बनवून घेतलेलं आहे. आता काय करायचं, याला परत थोडंसं लाटण्याने प्रेस करायचं, म्हणजे लाटण्याने व्यवस्थित असं निघतात. तर मी इथं लाटून घेतलेलं आहे सावकाश हाताने. आणि आता हे सुद्धा बनवून तयार झाले आहे. तर एक एक करून मी ते सगळे आपले मठरी बनवून तयार करून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता भरपूर साऱ्या लेयर्सवाले आपल्या मठरी बनवून तयार झाल्या आहेत. गॅसवर तेल तापण्याकरिता ठेवलेलं होतं. खूप जास्त तेल गरम करायचं नाही, हलकं कोमट इथं तेल गरम करून घ्यायचं आहे. आणि कमी गरम तेलामध्येच आपल्याला हा एक एक करून सगळ्या मठरी इथे ॲड करून घ्यायचा आहे. छान असा गोल्डन कलर येईपर्यंत मठरीला तळून घ्यायचा आहे. तर इथे मी एक एक करून सगळ्या मठरी ॲड केलेला आहे. मठरी ॲड केल्यानंतर काय करायचं, चम्मच फिरवायचं नाही. चम्मच जर फिरवला ना तेवढ्या नाजूक असतात ना या मठरी, पूर्ण तुटून जातात. त्यासाठी सावकाश हाताने याला कढईला धरून थोडंसं फिरवायचं, म्हणजे मठरीच्या वरपर्यंत तेल येतो आणि मठरी व्यवस्थित अशी शिजतात. तर अशा लालसर होईपर्यंत मठरीला मी अजिबात हलवलेलं नाही आहे. थोडंसं असं चम्मचने ढवळाढवळ केली आहे, पण याला फिरवलेलं वगैरे काही नाही आहे. तर एका साईडनं पूर्ण छान असे मटर शिजल्यानंतर त्याला पलटून दोन्ही साईडनं गोल्डन कलर येईपर्यंत इथे मी मटरी शिजवून घेतलेली आहे, म्हणजे तळून घेतली आहे. तुम्ही बघू शकता मटरीला खूप सुंदर असा कलर आलेला आहे. मस्त अशा गोल्डन मटरी इथे तळून तयार झाले होते. आणि आपण जो पाक इथे तयार करून घेतलेला आहे ना त्याला थोडंसं इथं कोमट करून घ्यायचं आहे. पाक पूर्ण थंडगार झालेला आहे. आता त्याला थोडंसं कोमट करून घेऊया. तर इथं गॅस चालू करून घेतलेला आहे. मटरीसाठी आपण जो पाक तयार करून घेतलेला तर तुम्ही गॅसवर ठेवला आहे, त्याला 2 ते 3 मिनटापर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. एकदम जास्त गरम नाही करायचं, फक्त कोमट करायचं आहे. आणि आता त्यामध्ये एक एक करून सगळ्या मठरी आपल्याला ॲड करायच्या आहे. तर जास्त मठरी ॲड करू नका, अर्ध्या मठरी ॲड करा आणि त्याला 2 ते 3 मिनटापर्यंत पाकामध्ये ठेवा. त्यानंतर या मठरी काढून घ्यायच्या आहेत. खूप जास्त वेळसुद्धा ठेवायचं नाही किंवा खूप पटकन टाकून पटकनसुद्धा काढायचं नाही. 2-3 मिनटं ठेवायचं, म्हणजे पूर्ण रस त्यामध्ये मध्येपर्यंत जाईल. अशा प्रकारे आपल्याला इथं यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता 2-3 मिनटानंतर पूर्ण मठरी इथे मी टाकून घेतलेले आहे. एक एक करून आता काढून घेते. असं करून मी पहिली बॅच काढून घेतली, दुसरी बॅचसुद्धा टाकून घेतलेली आहे. तर अशाच पद्धतीने मी सगळी मठरी इथे रेडी करून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता छान अशा मठऱ्या रेडी झालेल्या आहेत. आणि त्याचे लेअरसुद्धा बघू शकता, पूर्ण असे एक एक लेअर्स इथे निघालेली आहे. तुम्हाला ज्या वेळेला मी हाताने तोडून दाखवेल ना तर तुम्हाला समजणार खरंच याचे किती छान असे लेअर्स निघाले होते. तर आता काय करायचं, एका प्लेटमध्ये छान सर्व करायचा. होळीचं सीझन आहे, होळीला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी जर बाहेर मार्केटमध्ये जशी मिळते तशी तयार करायची असेल तर थोडंसं याला आणखी थोडीशी मेहनत करा. छान असं मोठ्या ट्रेमध्ये सगळ्या मठऱ्या सजवून घ्या. त्यावरून आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे कोणताही ड्रायफ्रूट्स क्रश करून ॲड करायचा आहे. तर इथे मी पिस्ता ॲड केलेला आहे. त्यावरून आपल्याला जर सिल्वर पेपर अवेलेबल असेल तर तो लावून घ्यायचा आहे. माझ्याकडे होता म्हणून मी लावून घेतलेला आहे. नसेल तर तुम्ही स्किप करा किंवा नाही लावलं तरी चालते, कारण टेस्ट तीच राहणार आहे. टेस्ट काही बदलणार नाही सिल्वर पेपरनी. पण मी चांगलं दिसावं, छान दिसावं म्हणून मी ते लावलेलं आहे. तर हाताने मी तुम्हाला क्रश करून दाखवते. बघा खूप खुसखुशीत, क्रंची आणि रस भरलेली इथे मठरी बनून तयार झाली होती. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू